तब्बल 24 दिवसानंतर आखाती देशातील युद्ध काहीसं थंडावलेलं आहे. हा ब्रेक आहे खरं तर, मात्र हा ब्रेक हा किती दिवस असणार आहे, त्याच्या पुढची काय भूमिका असणार आहे, अमेरिका नेमकी काय भूमिका घेणार आहे, इराण नेमकी काय भूमिका घेणार आहे, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत परशुराम पाटील आहेत. मला सांगा, अमेरिकेनं आता काहीसा ब्रेक घेतलेला आहे, त्यामुळे जगानं थोडासा सुटकेचा निश्वास टाकलाय. काय हा ब्रेक आहे म्हणायचं? थोडा दिलासा आहे, थोडा ब्रेक सुद्धा आहे. मात्र यातली एक गोष्ट आपल्याला अशी समजावून घ्यावी लागेल, युद्धाला जरी आजचा 25वा दिवस असला तरी गेल्या 8 दिवसांपासून ज्या काही घडामोडी घडल्या त्या अतिशय धक्कादायक आहेत. त्यामधील पहिली घडामोड अशी होती, इराणचे जे सर्वोच्च शक्तिशाली लष्करी अधिकारी होते अली लारिजानी यांची 17 मार्च रोजी इस्रायलकडून हत्या करण्यात आली. म्हणजेच त्यांच्यावरती मिसाईल टाकून त्यांची हत्या करण्यात आली. यामुळं असं झालं की जे इराणनं काउंटर अटॅक सुरू केले, थेट कतारची जो गॅस प्रकल्प आहे त्याच्यावरतीच थेट हल्ला केला. आणि हा हल्ला इतका एकतर्फी होता की डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले की हा हल्ला आम्ही केलेला नाही आणि या हल्ल्यासंदर्भात आम्हाला कुठलीही माहिती नव्हती. त्यानंतर होमूरचा मार्ग सुरू करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रेशराईज करायला सुरू केलं. प्रेशराईज अशा अर्थाने की 48 तासांमध्ये जर होमूरचा मार्ग इराणनं सुरू केला नाही तर आम्ही इराणचे जे विद्युत प्रकल्प आहेत त्याच्यावरती थेट हल्ला करू आणि यामध्ये सुरुवात असेल ती जो सर्वात पहिला मोठा प्रकल्प आहे त्यावरती हल्ला करू. मात्र इराणनं कुठलीही तिथं तडजोडीची भूमिका न घेता त्यांनी सांगितलं की आम्ही आतापर्यंत तुमच्या रुग्णालयांवरती हल्ला केलेला नाही आहे किंवा शाळांवरती हल्ला केलेला नाही, नागरी सुविधांवरती हल्ला केलेला नाही. मात्र आमचं जर विद्युत प्रकल्प जर तुम्ही उद्ध्वस्त करणार असाल तर आम्ही संपूर्ण आखातामधील विद्युत प्रकल्प उद्ध्वस्त करून टाकू आणि होमूरचा मार्ग सुद्धा हा बंदच राहणार, तिथं कुठलीही तडजोड केली जाणार नाही असाही इशारा दिला. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना बॅकफूटवरती जावं लागलं. आणि वस्तुस्थिती अशी आहे की जसजशी युद्धाची दाहकता वाढत चालली आहे त्यामुळे पेट्रोलचे जे दर आहेत कच्च्या तेलाचे ते जवळपास 112 प्रति बॅरल डॉलरपर्यंत पोहोचले आहेत. हे कुठेतरी थांबवा हा देशांतर्गत दबाव डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती प्रचंड वाढून राहिलेला आहे. तर काल ज्यांनी तेव्हा ही घोषणा केली की मी 48 तास जी धमकी दिली होती ती माघार घेतोय आणि पुढील 5 दिवस आम्ही काही सुद्धा करणार नाही असं म्हणताच 11% किमती घसरल्या आहेत. आणि इराणनं हा दावा पूर्णपणे फेटाळून लावलाय की आम्ही कुठलीही द्विपक्षीय चर्चा ही अमेरिकेसोबत केलेली नाहीये, ही फेक न्यूज आहे. आणि एक प्रकारे ऑइल आणि गॅस मार्केटवरती डोनाल्ड ट्रम्प यांना जी आता अस्थिरता आहे ती कुठेतरी कमी करायची आहे म्हणून आम्हाला चर्चा करत आहोत असं दाखवत आहेत. मात्र असे कुठेही झालेलं नाही हे स्पष्टपणे आता इराणनं सांगितलं. मग हा ब्रेक म्हणायचा की नेमकं काय आहे? हा ब्रेक नाहीये, खऱ्या अर्थानं आता युद्ध सुरू झालेलं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्धातून तुम्ही बाहेर पडा असाच संदेश हा इस्रायलमधून आणि अमेरिकेमधून दिला जातोय. कारण का अमेरिकेचं या युद्धामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे. एक म्हणजे 9 देशातील 14 एअरबेस उद्ध्वस्त झाले आहेत, 5 जवळपास लढाऊ विमानं पाडली गेली आहेत. सर्वात ॲडव्हान्स म्हणजे 5th जनरेशनमधील जे F-35 जे विमान होतं ते जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मिसाईलनं ते हिट केलं F-35. त्याच्यामुळे नाटो देशांकडे विमान सर्वांकडे आहे आणि ते अत्याधुनिक समजले जाते आणि ते विमानचा बाजार उठल्यासारखा प्रकार झालेला आहे. मग हे सर्व पाहता कुठेतरी युद्धात माघार घ्या असाच दबाव हा यांच्यावरती ट्रम्पवरती आहे. दुसरीकडे इराणचा जो नतांज नावाचा अणुप्रकल्प आहे त्या ठिकाणी इस्रायलने आगळी करताना तिथं सुद्धा मिसाईल डागल्या. त्यानंतर इराणने न थांबता थेट पहिल्यांदाच इस्रायलचे जे अणुप्रकल्प आहेत दिमोगामध्ये त्या ठिकाणी हल्ले केले आणि ते हल्ले इतके भीषण होते की त्या हल्ल्यांमध्ये 300 जण जखमी झाले आहेत. आणि कालचं तर त्यामध्ये सर्वात प्रकार असा झाला की इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष प्रतिक्रिया देत असताना युद्धावरती तिथं बाजूला येऊन मिसाईल पडली. त्यामुळे हे हल्ले आता इस्रायलच्या घरामध्ये पडलेत आणि त्यावेळी आता ते म्हणतात की तुम्ही नवे नाझी आहात. तिथला इस्रायलमधल्या काही महिला म्हणतात तुम्ही नवे नाझी म्हणजे कोण, हिटलरच्या राजवटीला नाझी समजलं जात होतं, तर तुम्ही हे सुरू केलंय आणि हे कोणत्याही परिस्थितीत थांबवा. त्यामुळे इस्रायलमधून पण आवाज सुरू झालेला आहे की हे युद्ध थांबलं पाहिजे. अमेरिकेमधून पण प्रचंड दबाव ट्रम्प याच्यावरती आहे की युद्धातून तुम्ही माघार घेतली पाहिजे. ज्या पद्धतीने इराणनं काही अटी ठेवल्या होत्या तसेच या चर्चा सुरू झाल्या तर अमेरिका देखील अटी ठेवू शकतं का इराणसमोर? पहिल्यांदा म्हणजे ज्यावेळी चर्चा होईल असं वाटत होतं अली लारिजानी असताना, मात्र अली लारिजानी ज्या पद्धतीने इस्रायलने निर्गुण हत्या केली त्यामुळे चर्चेचे मार्गच थांबलेत. त्याचं कारण असे म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरती आज जर पाश्चिमात्य देशांचे असेल किंवा अमेरिकेचे असेल
दोन व्यक्ती चर्चा करू शकत होत्या. एक जे आता परराष्ट्र मंत्री आहेत अब्बास आराघची आणि अली लारिजानी. अली राजिनी हे निष्णात तज्ज्ञ होते, कारण का 2015 जेव्हा तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा होते त्यावेळी ते चर्चेमध्ये सहभागी होते. आणि इतकेच नव्हे तर 1980 पासून ते 2026 पर्यंत जी IRGC आता सर्वात अमेरिकेला घायाळ करून सोडत आहे, इस्रायलला घायाळ करून सोडत आहे, त्यांचं नेतृत्व काय आहे, त्याची बांधणी कशी आहे याच्या पूर्ण खाचाखोचा माहीत होत्या. मात्र त्याच माणसाला यांनी मारून टाकलेलं आहे. त्यामुळे इराणकडून आता चर्चा कोण काढणार असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आता परत एकदा नाव येते ते म्हणजे अब्बास आराघची, जे परराष्ट्र मंत्री आहेत. मात्र त्यांनी चर्चेची शक्यता फेटाळून लावलेली आहे. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी काल काय केलं की जे संसदेचे अध्यक्ष आहेत इराणचे त्यांचं नाव घेतलं. मात्र त्यांनी सुद्धा ती चर्चा सांगितली की अशी झालेली नाही, त्यांचं नाव पण बाजूला पडलं. मग ह्यामध्ये आता चर्चा कोण करते, तर यामध्ये चर्चा आपण पहिल्यांदा पण बोललो, ओमान कतार हे छोटे देश असून ते करत आहेत. मात्र यामध्ये धक्कादायकपणे पाकिस्तानची सुद्धा या युद्धामध्ये एंट्री झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट तुर्कीमधूनही, तुर्कीकडून सातत्याने इस्रायलवरती घणाघाती प्रहार सुरू आहेत की तुम्ही ही युद्धखोर भूमिका घेऊ नका, आखाती देश पेटवू नका, पर्शियन संस्कृती तुम्ही अशी एका महिनाभरामध्ये उद्ध्वस्त करू शकत नाही, त्याला हजारो वर्षाची परंपरा आहे आणि आपल्याला शांततेतून मार्ग काढावे म्हणून त्यांचे राष्ट्राध्यक्ष सातत्याने बोलत आहेत. हे होत असतानाच अमेरिकेचा भारतीय उपखंडामधील सर्वात मोठा मित्र हा पाकिस्तानच राहिलेला आहे. आणि पाकिस्तानची आणि इराणची भूमी लागून आहे, शेजारी आहोत. जसे आपण भारत पाकिस्तान आहोत तसाच इराण आणि पाकिस्तान लागून आहे. त्यामुळे आता आसिम मुनीर यांना या चर्चेमध्ये अमेरिकेनं सहभागी करून घेतल्याची चर्चा आहे. त्यांच्या माध्यमातून बॅकडोअर चर्चा सुरू केल्याचं बोललं जात आहे. तुर्कीकडून बोललं जात आहे. असे 4 देश सध्या समोर दिसत आहेत. G7 मधले जे मोठे देश आहेत त्यांचीही चर्चा सुरू आहे, मात्र थेट चर्चा सुरू नाहीये. इराणला काय हवंय की कोणत्याही परिस्थितीमध्ये ट्रम्पना एक क्रेडिट घेण्याची सवय आहे, तर युद्ध तुम्ही सुरू केलं आहे, थांबवण्याचं क्रेडिट पण तुम्हीच घेताय, तर ते त्यांना तसं नको आहे. चर्चा सुरू आहे, मात्र ती या देशांच्या माध्यमातून सुरू आहे. मग त्यामध्ये ओमान आहे, कतार आहे, तुर्की आहे आणि आता पाकिस्तानची एंट्री झाली आहे असं आपण म्हणू शकतो. यामध्ये चीन आणि रशियानं समजा जर चर्चेसाठी भूमिका घेतली तर इराण थोडंसं सकारात्मक भूमिका घेऊ शकतं का? 100% घेऊ शकतं. रशिया आणि इराण युद्धामध्ये ह्या अप्रत्यक्ष सहभागी आहोत असं आपण पहिल्या व्हिडिओपासून बोललोय आणि ते सातत्यानं सिद्ध होत आलेलं आहे. आणि परवा 2 दिवसांपूर्वीच रशियानं सांगितलं स्पष्ट की आम्ही इराणला इंटेलिजन्स पुरवत आहोत, ड्रोन टेक्नॉलॉजीमध्ये मदत करत आहोत. चीनने सुद्धा एक प्रकारे त्यांचं तेल या युद्धामध्ये सुद्धा 90% खरेदी करून इराणची अर्थव्यवस्था कुठेही थांबणार नाही याची काळजी घेतलेली आहे. त्यामुळे जर डोनाल्ड ट्रम्प आणि नेत्यानाहू यांनी जर युगो दूर ठेवून जर यामध्ये चीनला आणि रशियाला जर एंगेज करून घेतलं तर हे 4 देश बाजूला ठेवून निश्चित एक चांगली चर्चा होऊ शकते आणि या चर्चेवरती तोडगा निघू शकतो. मात्र चीनसोबत डोनाल्ड ट्रम्प चर्चा करतील का या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अजूनही माहीत नाहीये. रशियासोबत त्यांनी चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र रशियाने सांगितले की पहिल्यांदा तुम्ही हे युद्ध थांबवा, मग आपण चर्चा करूया. विशेष म्हणजे मार्च महिन्याच्या या शेवटीच डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावरती जाणार होते. त्यावेळी असं जगभराला वाटत होतं की तिथं काहीतरी गेल्यानंतर सकारात्मक चर्चा होईल आणि युद्धामध्ये काहीतरी तोडगा निघेल, मात्र तो निघू शकलेला नाहीये. मात्र या चर्चेमध्ये जर रशियाला समावेश केला, चीनला समावेश केला तर निश्चित काही ना काहीतरी मार्ग यामध्ये निघू शकतो, त्यात काही शंका नाही. खरं तर ह्या सगळ्या संघर्षामध्ये धार्मिक भावना या किती महत्वाच्या आहेत या सगळ्या आखाती देशांमधल्या? जगाचं परसेप्शन असं आहे की हे युद्ध शिया विरुद्ध सुन्नी आहे, मात्र असं काही नाहीये. हा संघर्ष आहे इराणच्या अस्तित्वाचा आणि अमेरिका आणि इस्रायलच्या युद्धखोर भूमिकेचा. एक लक्षात घेतलं पाहिजे की हिंदुइझम ह्या तिघांपासून वेगळा आहे. तिघांपासून म्हणजे कोण? ख्रिश्चन असतील, ज्यू असतील किंवा मुस्लिम असतील, हे एकाच धर्मातून आलेले 3 बांधव आहेत. त्यामुळे त्यांच्या संकल्पना, त्यांचे विचार हे आपल्या हिंदुइझमपासून फार वेगळे आहेत. आणि आता त्याला रूप देण्याचा काय प्रयत्न केला जातोय की हे युद्ध शिया विरुद्ध सुन्नी आहे, तर असं अजिबात नाहीये. त्याचं कारण असं की परवा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री म्हणाले की आम्ही शिया कुठे आणि सुन्नी कुठं, आमचा विरोध इस्लाम विरोधात आहे, आमचा संघर्ष इस्लाम विरोधात आहे. त्यामुळे ह्या मुस्लिम राष्ट्रांनी ही भूमिका पहिल्यांदा समजावून घेतली पाहिजे. ह्याला संघर्ष देऊन चालणार नाही की बाबा हा शिया विरुद्ध सुन्नी, असा अजिबात नाहीये. हा संघर्ष अस्तित्वाचा आहे.
तुम्ही देश अण्वस्त्रधारी आहात, तुमच्याकडे अण्वस्त्र आहेत, तुमच्याकडे मिसाईल आहेत आणि तुम्ही ते इराणने तयार करू नका म्हणताय. हे कुठल्याही आंतरराष्ट्रीय कक्षेमध्ये बसत नाहीये. आता आपली चर्चा सुरू असतानाच युनायटेड नेशनची बातमी आली की ते म्हणताय तुम्ही जगानं लायसन दिले का इस्रायलला माणसं मारण्याची, पॅलेस्टाईनवरती अत्याचार करण्याची, तुम्ही कुठेतरी युद्ध थांबवा, चर्चा करा असं सांगितलं जात आहे. त्यामुळे यामध्ये धार्मिक संघर्ष येऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डोनाल्ड ट्रम्प जेव्हा युद्धामध्ये अडकले त्यावेळी काही तिथं एक धर्मगुरू आणि काही पादरी तिथं गोळा झाले होते आणि त्यांनी युद्धातून लवकरात लवकर मुक्तता मिळवावी म्हणून ते असे काहीतरी विधी करत होते. जगभरानं तो व्हिडिओ पाहिला. मग तुम्हाला इराणची सत्ता ही धार्मिक सत्ता कशी वाटू शकते? कशी वाटू शकते? कारण तिथल्या ज्या न्याय यंत्रणेवरती धर्माचं प्राबल्य राहिलेलंच आहे. तुम्ही ते उलटवून टाकायला निघाला ते होऊ शकलेलं नाहीये. जर आज चर्चेची मागणी करायची झाली तर पहिली मागणी इराणची हीच असणार आहे की आमची राजवट ही अशीच राहील, आमचे धर्मगुरू हे असेच राहतील, आमचं सरकार हे असंच राहील. राहिला प्रश्न अण्वस्त्र निर्मितीचा, तर ते काय म्हणतात की अण्वस्त्र निर्मिती करणे आमच्यासाठी हे पाप आहे, आम्ही ते करत नाही. खरं शस्त्रसज्ज राहणं आमची गरज आहे, एक लक्षात घ्या. मग यामध्ये अमेरिका काय करू शकतं? युरेनियमचा साठा त्यांच्याकडे आहे ना, तो रशियाकडे वर्ग करा, अशी एक मागणी अमेरिका यामध्ये म्हणजे मागणी करू शकते असं बोललं जात आहे. मात्र त्याला इराण तयार होईल की नाही माहीत नाहीये. आणि ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना आपण इस्रायलकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण 2015 पण चर्चा होत असताना नेत्यानाहू यांनी एकतर्फी हल्ले केले, चर्चेला बाधा केली. आता युद्ध समाप्त होईल असं वाटत असताना अली लारिजानी यांची हत्या केली. त्या दिवशी एक मोठी घटना अमेरिकेमध्ये घडली होती. अमेरिकेचे जे नॅशनल काउंटर टेररिझम सेंटरचे प्रमुख आहेत जो केंट यांनी तडकाबडकी राजीनामा दिला. ते म्हणले की या युद्धामध्ये इस्रायलनं आपल्याला ओढलेलं आहे. इस्रायलच्या प्रेशरखाली, नेत्यानाहूंच्या दबावाखाली आणि अमेरिकेमध्ये जे प्रचंड शक्तिशाली ज्यू लॉबी आहे त्यांच्या प्रेशरखाली इराणची कुठलीही आपल्याला धमकी नसताना, थेट धमकी नसताना या युद्धामध्ये ओढले गेलेलं आहे असं सांगत त्यांनी राजीनामा दिला. जगभरामध्ये याची चर्चा सुरू असतानाच अली लारिजानी यांच्याकडे हत्या झाली आणि त्यामुळे एक प्रकारे इस्रायलने वेपन ऑफ मास डिस्ट्रॅक्शन ज्याला म्हणतात ती पद्धत वापरून अली लारिजानी यांची हत्या करून यामध्ये कुठलीही चर्चा होणार नाही असाच त्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. तर आपण बघितलं की या संपूर्ण आखाती देशांमधील जे युद्ध आहे ते जरी काही प्रमाणात ब्रेक घेतला असलं तरी पडद्यामागे नेमकं काय घडत आहे हे आपण सविस्तर या चर्चेमधून समोर आणलेलं आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.